सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात आजचं राशी भविष्य आणि कोणाच्या आयुष्यामध्ये नक्की काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास ती म्हणजेच मेष रास. श्री गणेशजी सांगतात की व्यावसायिक अडचणींवरती आज तुम्हाला मात करता येईल. योग्य नियोजनावरती तुम्हाला भर द्यावा लागेल. नवीन गोष्टींची चाहूल लागेल आणि प्रवासावर थोडा खर्च होईल. बुद्धी कौशल्य तुमचं आज पणाला लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी किंवा पोळी गाईला खायला द्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवहार आज तुम्हाला सजगतेनं करावा लागेल. मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल आणि नोकरीमध्ये मात्र समाधानकारक स्थिती राहील. कृतीमध्ये तुमच्या प्रामाणिकपणा ठेवा आणि मानसिक स्थिरता बाळगा. आजचा दिवस तुमचा चांगला जाईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला गुळाचा प्रसाद अर्पण करावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की उष्णतेच्या आजारांपासून आज तुम्ही दूर राहावं. विरोधकांच्या कारवाया आज तुम्हाला ओळखाव्या लागतील. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आज तुम्हाला प्रगती करता येईल. तुटपुंज्या ज्ञानावरती आज तुम्ही खुश होऊ नका. सुप्त चळवळीपणा आज तुम्ही कामाला लावा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खायला द्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कामाची आज तुम्ही घाई करू नका. अति लोभ टाळावा. कष्टसाध्य प्रयत्नांना आज यश येईल. मोठ्या गुंतवणुकीमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. धार्मिक सहलीचं आज तुम्ही नियोजन कराल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशाला गुळाचा प्रसाद अर्पण करावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज खेळाडूंना चांगली संधी मिळेल. जमिनीचे व्यवहार पूर्णत्वाला जातील. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना आज लाभ होईल. आळस झटकून आज या राशीच्या लोकांनी कामाला लागावं आणि मग विरोधक माघार घेतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीला नमस्कार करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की घरातील वातावरण आज शांत ठेवा. स्थावर कामामध्ये लक्ष घाला. व्यावसायिक संघर्ष आज तुम्ही लक्षात घ्यावा. जोडीदाराच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्यावी. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की वैवाहिक सौख्यामध्ये तुम्ही आज रमाल. जवळच्या प्रवासामध्ये सतर्क राहा. यश डोक्यामध्ये जाऊ देऊ नका. कसलीही घाई उपयोगाची ठरणार नाही. सोपवलेली कामं तुम्ही आज धडाडीनं पूर्ण कराल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की संमिश्र परिस्थिती आज तुम्ही लक्षात घ्यावी. सरकारी मदत आज तुम्हाला खास करून मिळू शकेल. प्रलोभनापासून तुम्ही आज दूर राहा. घरामध्ये नातेवाईक गोळा होतील. कौटुंबिक कुरबुरी तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर तोडगा करा. नाहीतर याचा भविष्यामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की घरगुती खर्चावरती आज धनुराशीच्या लोकांनी खास करून लक्ष ठेवावं. बाह्य रूपावरती तुम्ही आज भुलू नका. मैत्रीपूर्ण प्रेम आज वाढू लागेल. क्रोधावरती तुमच्या नियंत्रण ठेवा. कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की वडीलधाऱ्यांचा योग्य पाहुणचार आज तुम्ही करावा. मुलांकडून तुम्हाला आनंद वार्ता मिळतील. एकांत टाळण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक कटकटी दूर कराव्यात. उधारीचे व्यवहार टाळावेत. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये श्री स्वामी समर्थांची छोटीशी मूर्ती ठेवावी. याचा तुम्हाला भविष्यामध्ये फार फायदा होईल. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कामाचा व्याप लक्षात घ्यावा. कलागुणांना आज तुम्ही वाव द्यावा. दानधर्मावरती आज तुम्ही खर्च कराल. कागदपत्र जपून ठेवावीत.
मोठ्या लोकांच्या आज ओळखी होतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्यावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडू शकतं ते. तर मग चला भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.